नमस्कार मित्रांनो. पैसा, संपत्ती आणि सरकारी नोकरीच्या हव्यासापोटी नाती किती क्रूर होऊ शकतात याचा एक अत्यंत अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार राजस्थानची राजधानी जयपूरमधून समोर आलाय. ज्या आईने 9 महिने पोटात वाढवलं, लहानाचं मोठं केलं, त्याच जन्मदात्या आईच्या हत्येचा कट एका 23 वर्षाच्या मुलीने रचल्याची धक्कादायक आरोप समोर येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी मुलगी आयुषी शर्मा हिने कुटुंबाची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता मिळवण्यासाठी आणि आईच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्वावर सरकारी नोकरी मिळेल या अपेक्षेत स्वतःच्या काका आणि चुलत भावाच्या मदतीने हा कट रचला. आईचा खून हा अपघात असल्याचं भासवण्यासाठी तिच्या अंगावर भरधाव स्कॉर्पिओ कार घालण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केलाय. या काळाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेची संपूर्ण माहिती, पोलिसांनी केलेला तपास आणि या कटाचा पर्दाफाश नेमका कसा झाला हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रोनक सरनोबत. तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयपूरमधील प्रतापनगर परिसरात 3 जुलै रोजी एका 45 वर्षीय नीरज शर्मा यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची नोंद झाली होती. नीरज शर्मा या जयपूर न्यायालयात लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणून कार्यरत होत्या. त्या आपल्या मुलाला कोचिंग क्लासमध्ये सोडून परत येत असताना भरधाव स्कॉर्पिओने त्यांना धडक दिली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला हा एक सामान्य हिट अँड रनचा अपघात असल्याचं वाटत होतं, मात्र घटनास्थळी बारकाईने पाहणी आणि परिस्थितीतील CCTV फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना संशय आला. CCTV मध्ये एक स्कॉर्पिओ कार नीरज शर्मा यांचा पाठलाग करत असल्याचं आणि योग्य संधी साधून वेग वाढवत त्यांना धडक दिल्याचं दिसून येतंय. त्यानंतर पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आणि संशयाची सुई मृत महिलेची 23 वर्षाची मुलगी आयुषी शर्मा हिच्याकडे वळाली. पोलिसांच्या चौकशीत आणि तांत्रिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आयुषी शर्मा हिने स्वतःच्या आईची हत्या करण्यासाठी आपल्या काका आणि चुलत भावाच्या मदतीने गुंडांना तब्बल 7 लाख रुपयांची सुपारी दिल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या तपासानुसार या हत्येमागे प्रमुख 2 कारणं आहेत. पहिलं म्हणजे कौटुंबिक मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्याची इच्छा आणि दुसरी म्हणजे आईच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्वावर सरकारी नोकरी मिळेल अशी अपेक्षा होती. विशेष म्हणजे आयुषीच्या वडिलांच्या निधनानंतर नीरज शर्मा यांना अनुकंपा तत्वावर ही सरकारी नोकरी मिळाली होती. त्याच पार्श्वभूमीवर हा वाद चालू झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. हा खून अपघात वाटावा यासाठी आरोपींनी अत्यंत नियोजबद्ध कट रचल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपींनी जवळपास 1 महिना नीरज शर्मा यांच्या हालचालीवर पाळत ठेवली होती. सुरुवातीला थार वाहनाचा वापर करून प्रयत्न करण्यात आला होता, मात्र तो अयशस्वी ठरला. त्यानंतर स्कॉर्पिओचा वापर करून ही घटना घडवण्यात आली. घटनेनंतर आरोपींना वाटलं की हा अपघात म्हणून नोंद होईल आणि कुणालाही संशय येणार नाही. मात्र CCTV फुटेज, मोबाईलचे कॉल डिटेल्स, पैशांच्या व्यवहारांचा मागोवा आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या कटाचा उलगडा केला. या प्रकरणात पोलिसांनी आयुषी शर्मा, तिचे काका, चुलत भाऊ तसेच सुपारी घेऊन कार चालवणाऱ्या आरोपींसह एकूण 7 जणांना अटक केली. आणखी एका आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मित्रांनो, हा खटला सध्या न्यायप्रविष्ट आहे आणि अंतिम निर्णय मात्र न्यायालयाकडूनच दिला जाणार आहे. मात्र पैशाच्या आणि सत्तेच्या हव्यासापोटी माणूस किती टोकाचं पाऊल उचलू शकतो याचं हे अत्यंत विदारक उदाहरण मानलं जात आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? अशा घटना समाजाला कोणत्या संदेश देतात? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.